नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुरुपौर्णिमेला स्वामींकडे काय मागावं. 29/7/2026ला गुरुपौर्णिमा आहे. स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुच्या चरणी नतमस्तक होतो. पण कधी स्वतःला हा प्रश्न केला आहे का, गुरुकडे नेमकं काय मागावं? सुख, शांती, धन की समाधानी की अजून काही? बऱ्याचदा धन मिळते, पण त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी बुद्धी नसेल तर ते व्यर्थच जाईल. सुख मिळाले पण मनाला शांतीच नसेल तर ते सुद्धा त्याचाही आनंद आपल्याला घेता येणार नाही. म्हणून येणाऱ्या गुरुपौर्णिमेला गुरूंकडे सर्वात प्रथम सद्बुद्धी मागा. योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी, संकटामध्ये खंबीर उभी राहण्याची शक्ती, त्याचबरोबर मनामध्ये नेहमी नम्रता राहावी, असं आपण नक्कीच मागू शकतो. आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, प्रेम आणि एकोपा याचा आशीर्वाद मागावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुच्या चरणाशी अखंड भक्तिभाव, नामस्मरण सातत्याने लाभो ही प्रार्थना करावी. त्याच्या मागचं कारण की गुरुकडून मिळालेली योग्य दीक्षा ही कोणत्याही धनापेक्षा कधीसुद्धा मोठीच असते. आपल्यावर जर स्वामींची कृपा असेल, गुरूंची कृपा असेल तर सुख, शांती, समाधानी सगळे मार्ग आपोआप खुले होत असतात. येणाऱ्या गुरुपौर्णिमेला स्वामींची सेवा तर आपण सर्वच करत आहोत. अगदी भरपूर 21 दिवसांच्या सेवा केल्या जातात. पारायणं सुरू आहे, त्याचबरोबर नामलिखित जपसुद्धा सुरू आहे. अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे सुद्धा पारायण चालू आहे. परंतु ह्या सर्व सेवा करत असताना अजून गुरुपौर्णिमेला आपल्याला देवाला एकच मागायचं आहे. स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतात आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण त्यांना एक विनंती नक्कीच करू शकतो. या गुरुपौर्णिमेला एकच मागणं मागूया स्वामींना. हे स्वामी, मला असे बनव की सुखात मी तुला विसरणार नाही आणि दुःखात तुझ्यावरचा विश्वास कधी सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.